पुण्यात खूप सारे लोक जॉब स्विचिंगचा विचार करतायत. माइट बी डेस्कटॉप सपोर्ट, टेक सपोर्ट, हेल्प डेस्क, कॉल सेंटर्स, BPO, KPO, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, अलग-अलग स्ट्रीममधनं. जसं इंजिनिअरिंग पण केलंय, तर मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यातनं ते लोकं IT देण्याचा प्रयत्न करतात आणि IT मध्ये इन मीन 4 ब्रांचेस, 4-5 ब्रांचेस. आयदर क्लाउड कम्प्युटिंग, ज्याला तुम्ही DevOps म्हणता, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या त्याच्यानंतर तुमच्याकडे रोबोटिक्स आणि कोडिंग लँग्वेज. तर कोडिंगकडे सहसा जाणं थोडं डिफिकल्ट आहे, जे नॉन टेक आहेत. पण जे टेक आहेत ना, ते इझिली जाऊ शकतात. बाकी हे ज्या 4 लँग्वेजेस आहेत त्या किंवा 4 ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचेसकडं वळण्याचा लोकांचा जो मोटिव्ह आहे ना, तो खूप फास्ट आहे. आणि याच्यामुळे सध्या जे वाईड सॅच्युरेशन्स म्हणतो ना आपण, ते खूप झालेले आहे या फील्डमध्ये. जसं की DevOpsला 2016 ते 20च्या मध्ये खूप कमी लोकं होते. लोकं मिळत नव्हती. कंपन्या छोटासा इंटरव्ह्यू घेऊन हायरिंग करायचे. पण आज DevOpsसाठी 6-6, 7-7 राउंड होतायत, तरी पण लोक वेटिंग लिस्टवर आहेत. कंडिशन्स काय आले? कारण सॅच्युरेशन, डिमांड फुल झालेली, कॅप्चर केलेले, त्याच्यामुळे जे हायरिंगचा स्पीड आहे तो पण स्पीड खूप कमी झालेला आहे. मध्ये खूप कमी प्रमाणात लोकांची गरज भासते आणि इन फ्युचर तर ते लागणार नाही. सो कंपन्या त्या वेनं स्वतःला बिल्ड करतायत. मग आता असं जर स्विच करत असाल तुम्ही नॉन टेक्निकल टू टेक्निकल किंवा नॉन IT टू IT, तर हे खूप डिफिकल्ट होत चाललेले आहे. हाच एक क्वेश्चन्स मला पाठीमागच्या खूप साऱ्या लोकांनी कमेंटमध्ये विचारलेला आहे, की इझिली IT मध्ये जाण्यासाठी सिंपल वे कोणता आहे? तर आता सिंपल वे राहिलेला नाहीये. तुम्हाला जर यायचं असेल तर येऊ शकता. बॅटल आहे. थोडंसं डिफिकल्टी लेव्हल जास्त आहे. प्रिपरेशन्स करावं लागेल त्या लेव्हलचं आणि थोडंसं ॲडव्हान्स, जसं की पाठीमागची बॅच होती 10%, तुम्हाला आता 25-30% जरी स्वतःला ग्रो करावं लागेल, तेव्हा तुम्ही त्यांना डिफीट करू शकता. ही गोष्टी आहेत ज्या रिअल आहेत आणि ग्राउंड बेसिसवर आहेत आणि हीच रिॲलिटी आहे. जर तुम्हाला खरंच स्विच करायचं असेल आणि खरंच IT मध्ये यायचं असेल ना, तर थोडा वेळ तुम्हाला प्रिपरेशन्स आणि हार्ड वर्किंगवरती द्यावाच लागतो गाईज.